याच संदर्भात मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। आपल्यासोबत मनसे नेते अविनाश अभ्यंकर सर आहेत। काय सांगाल सर, मेळावा पार पडलेला आहे, अनेक महत्त्वाचे विषय या ठिकाणी चर्चेला आले, काय नक्की सूचना या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली? सूचना आज जो मेळावा झाला त्याच्यात सन्माननीय राजसाहेबांनी आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना एकच सांगितलं की आता महाराष्ट्राचा कार्यकर्ता, महाराष्ट्र सैनिक म्हणून सगळ्यांना काम करायचं आहे। तळागाळापर्यंत पक्षाचे विचार, पक्षाची ध्येय धोरणं, पक्षाने केलेली आंदोलनं ही संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचवायची आहेत। प्रत्येक वॉर्डावॉर्डात, प्रत्येक ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे आणि जर आपण उत्तम काम केलं तर यशसुद्धा आपल्याला उत्तम मिळेल। राजसाहेबांनी जे काय त्यांचं 40-50 मिनिटं भाषण केलं त्यात अनेक विषय होते आणि त्या विषयात साधारण प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी कशा प्रकारे काम करावं याचा उहापोह त्यांनी केला आणि तो आमच्या महाराष्ट्र सैनिकांपर्यंत नक्कीच चांगल्या प्रकारे पोहोचला। वर्तमानात का भविष्यात जे काय करायचं ते मी बघीन, मी म्हणजे राजसाहेब ठाकरे बघतील, बरोबर आहे। तुम्ही आता एक महाराष्ट्र सैनिक, एक कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे। पक्ष कसा मुंबईत नाही तर महाराष्ट्रात वाढेल याची काळजी करायची आहे। आपापसात कुठल्याही प्रकारचे मतभेद असतील तर ते गाडून टाकायला सांगितलेले आहेत, कारण एकाच झेंड्याखाली काम करायचं आहे। जर त्या झेंड्याखाली राहिलात तरच तुम्ही मोठे व्हाल, हा त्यांनी स्पष्ट आदेश दिलेला आहे। मोठं आम्हाला एक पिरामिड उभं करायचं आहे आणि त्याकरता आम्ही महाराष्ट्र सैनिक कटिबद्ध आहोत। त्याचं राज्य त्यांना सांभाळता येत नाही, हा वाचाळ खासदार त्यांनी ठरवायचं की ठाकरे संतील म्हणून। ठाकरे हा ब्रँड नाही आहे, ठाकरे हा विचार आहे, लक्षात ठेवा। आणि तो विचार महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या मनात आहे। यशा पैसा विषय नंतरचा आहे, परंतु ठाकरेंना संपवायचं मला कळत नाहीये की ही वल्गना तो माणूस का करतोय। ह्यातनं एवढाच वास येतोय की त्याला भाषेवरनं भाषिक असे काय दंगे घडवायचे आहेत का, तर ते घडू शकत नाही। काही महत्त्वाचे सूचना या मेळाव्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचं तंतोतंत पालन करण्याचा सुद्धा आदेश आहेत ते राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। त्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे तयारीला लागली असं एकंदरीत पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। मनसेचा आज रंगशारदा मध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा हा पार पडलेला आहे। यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना निर्देश दिलेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।